उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून दरेगावी मुक्कामी आहेत। राजकारणातून वेळ काढत शिंदे त्यांच्या शेतीत रमलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध प्रकारच्या झाडांची लागवडही केली गेली आहे। दरेगावात असतानाही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। तर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना होणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 2 दिवसांपासून आपल्या दरेगावी आहेत। कालपासून देखील त्यांनी गाठीभेटी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज देखील ते शेतात रमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर एकनाथ शिंदे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कैवारी असं देखील बोललं जातं। आपल्यासोबत आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय सांगाल, कशा प्रकारे साहेब काय सांगाल आज कशा प्रकारे तुम्ही आज मी इथं आल्यानंतर अवाकाडूची लागवड केलेली आहे। अवाकाडू इथं त्याचा प्रयोग करून बघितला आणि अवाकाडू देखील मोठ्या प्रमाणावर इथं त्याचा ग्रोथ होऊ लागला आणि गेल्या वर्षी तर त्याला फळं आली आणि मग आज देखील मी अवाकाडू लागवड केलेली आहे। इथे सफरचंदाची लागवड झालेली आहे, इथे स्ट्रॉबेरी आहे, इथे कॉफीची लागवड केली आहे मी, मलबेरी आहे, ब्लूबेरी आहे, ह्या सगळे त्याचबरोबर इथे आंबा आहे, काजू आहे, फणस तर नॅचरलच आहे आणि जांभूळ आहे, आवळा आहे, चंदन आहे, रक्तचंदन आहे, आगरूड आहे, सगळ्या प्रकारची झाडं इथे, फळझाडं, फुलझाडं, भाजीपाला आणि आम्ही ह्याला जे प्राधान्य दिलं आहे ते प्राकृतिक शेती, नॅचरल शेतीला प्राधान्य दिलेलं आहे। रासायनिक खतं न वापरता शेणखतं आणि जी काय सेंद्रिय खतं आहेत ती वापरण्याचं आम्ही काम करतो आहे। त्यामुळे यामध्ये विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न आहे आणि तसाच प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून तो प्रयत्न या ठिकाणी आहे। लोकांना, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील, पर्यटनाला आम्ही चालना देतो आहे। हा बघा ब्रिजचं काम चालू आहे, कोकण ते पश्चिम महाराष्ट्र हा जोडतो आहे, त्याच्या पलीकडे महाबळेश्वर ते तापोळा आणि तापोळा ते ह्या संपूर्ण 105 गावांना जोडतो आहे। उद्या अर्थसंकल्प सुरू होतोय, सर्वसामान्यांसाठी काय नेमक्या अपेक्षा? सर्वसामान्यांचं सरकार आहे आमचं, शेतकऱ्यांचं सरकार आहे। आमच्या राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक निर्णय घेणार आहोत। आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी निर्णय घेणार आहोत। युवकांसाठी, रोजगारासाठी आम्ही निर्णय घेतो आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उदय सामंत उद्योगमंत्री आता दावोसला गेले, 30 लाख कोटीचे करारनामे झाले, 40-50 लाख लोक नोकरीला लागतील आणि आत्ताच आपण बघितलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इकडे आले होते, मॅक्रॉन, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तो करार मुंबईमध्ये केला। त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला प्राधान्य आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र नंबर 1 होणार। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।